नमस्कार. आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्याकडे गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारणार आहे. तर गुढीची तयारी झालेली आहे आणि आपली घरातली देवाची देवपूजा पण झालेली आहे. तर आपण घरातली देवाची देवपूजा झालेली आहे ती कशी झालेली आहे आणि घरातले देव कसे दिसतात ते बघून घेऊया आपण. सगळे जे काय हार आहेत ते मी स्वतः बनवलेले आहेत. काल फुलं आणली मार्केटवरून आणि स्वतः बनवलेले आहेत. तर हा एक गाडीसाठी केलेला आहे, सेम गुढीला तसा केलेला. आणि इथे आईंचा आणि सिद्धार्थ महाराजांचा फोटो. तर आपण घरातली पूजा बघितली, घरातले देव कसे सगळं बघून झालेलं आहे, कसे सजलेले आहेत वगैरे बघून झालेलं आहे. आणि आता आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढीची सर्व तयारी झालेली आहे आणि आता गुढी उभारणार आहे आणि गुढी उभारणार आणि नंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे गिरगावला. तो हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते आणि गुढीपाडवा म्हणजे एक सण असा आहे की हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यानिमित्ताने मुंबईत आणि ठाण्यात अशा बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. तर आपणही आपल्या गिरगावची शोभायात्रा बघायला जाणार आहोत. गेल्या वर्षी आपण गेलेलो, गेल्या वर्षीचाही आपण ब्लॉग केलेला आणि तो बघायचा असेल तर आपण आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि यावर्षी पण आपण करणार आहोत. तर थोडासा उशीर झालेला आहे आणि सगळी तयारी करण्यात वगैरे. तर आता आपण गुढी उभारून घ्या पहिली, काय काय तयारी झाली त्याबद्दल. तर आपण कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, हा गुढीला लावतो आपण. आणि ते 2 तांबे घेतलेले, एक गुढीला वरती उपडी घालणार आहोत आणि एक कर्यासाठी ठेवणार आहोत. आणि बाकीकडे बत्ताशे घेतलेले आहेत, दिव्याची तयारी केलेली आहे, त्याचबरोबर हळद कुंकू घेतलेले आहे, फुलं घेतलेली आहे, वेगा घेतलेला आहे. आणि नैवेद्य म्हणून आम्ही चणा डाळ, कडुलिंबाचा पाला आणि पोळी ठेवतो तो घेतलेला आहे. तांदूळ घेतलेले आहेत आणि ही काठी, ज्या काठीवरती आपण गुढी उभारणार आहोत ती काठी. आणि हा ब्लाउज पीस आणि हा. तर त्याला गुढी बांधून घेऊया आधी आणि मग गुढी उभारूया. तर आम्ही गुढी इथे खिडकीत उभी करणार आहोत. दरवर्षी आम्ही खिडकीतच उभी करतो. आम्ही पहिलं जिथे राहायचो 48 मध्ये तिथे पण आम्ही खिडकीतच उभी करायचो. तो आता पण खिडकीत उभं करणार आहोत. त्याला आधी गुढी बांधून घेऊया. रांगोळी काढून झालेली आहे आणि पाट वगैरे मांडून झालेलं आहे. गुढी बांधून घेऊया आधी आणि गुढी बांधून झाली की मग गुढीची पूजा करूया. मुंबई स्वप्नाची नगरी, पण या शहराची खरी ओळख फक्त स्कायस्कॅपरमध्ये नाही तर परंपरेत आहे, संस्कृतीत आहे. आज आपण अनुभवणार आहोत असा सण जो फक्त नवीन वर्ष नाही तर नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. हा आहे गुढीपाडवा. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात, चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि आशेचा नवा किरण. गुढीपाडवा म्हणजे विजयाचं प्रतीक. जेव्हा घराच्या दारात उभी राहते गुढी, तेव्हा ती सांगते वाईटावर चांगल्याचा विजय झाला आहे. इतिहास सांगतो की हा दिवस राजा शालिवाहन यांच्या विजयाशी जोडलेला आहे आणि काही लोकांसाठी हा दिवस आहे भगवान राम यांचा अयोध्येत परतण्याचा उत्सव. प्रत्येक घराच्या दारात एक गुढी उभी राहते. एक काठी, त्यावर रेशीम कापड, वरती चांदीचा किंवा तांब्याचा कलश आणि आजूबाजूला कडुलिंबाच्या साखरेच्या गाठी. आणि ही गुढी म्हणजे काय? ती आहे समृद्धीचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत. कडुलिंब खाण्याची परंपरा देखील आहे, कारण आयुष्यात गोड तिखट दोन्ही येतं आणि त्यालाच आपण स्वीकारतो. आणि हा आनंद आहे तो म्हणजे विजयाचा आणि भगवान श्रीराम परत अयोध्येत येण्याचा. आणि अशाच आनंदात आपण आपल्या दारात गुढी उभारूया आणि येणारं वर्ष हे सुख, समृद्धी आणि भरभराटी जावो अशी प्रार्थना करूया. तर अशी प्रार्थना करत आपण आपल्या दारात गुढी उभारतोय. ही गुढी दिवसा उभारतात आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी परत उतरवतात. सो अशी आपण आपल्या घरी आज गुढी उभारतो आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. तर
चला जय श्रीराम बोलूया आणि आजचा दिवस सुरू करूया. तर आत्ता आपण आलेलो आहोत गिरगावला रुंदा मावशीकडे आणि इथे आपण आलेलो आहोत ह्याच्यासाठी की थोडी तयारी आमची बाकी होती, ती म्हणजे फेटे घालायचे होते. सो ते फेटे घालायला पण आलो आहोत आणि सर्व फेटे जे आहेत हे सर्व साडी, ही एक 6 वार साडी असते आपली, त्याचे साडीचे आपण गेलेले आहेत आणि एका फेट्याला पूर्ण साडी लागलेली आहे. साडी जराही वेस्टेज न करता आपण फेटे बनवलेले आहोत. या फेट्यांचे तुरे जे आहेत हे आपण आदल्या दिवशी म्हणजे काल आपण काढलेले आहेत आणि थोडं तयारी करून ठेवलेली आणि आता आपण फक्त फेटे बांधून घेत आहोत. सो प्रत्येकाच्या कुर्त्याच्या कॉन्ट्रास्ट असे फेटे तयार केलेले आहेत आणि खूप छान असे फेटे झालेले आहेत आणि सर्व जेव्हा रेडी होतील तेव्हा आपण एकदा बघणार आहोत सगळ्यांना की कसे रेडी तयार झालेले आहेत सर्व. आणि हे फेटे वगैरे तुम्हाला आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. सो ही सगळी तयारी झाली का मग आम्ही जाणार आहोत शोभायात्रेत. शोभायात्रेत गेल्यावरती परत आपण फोटो वगैरे काढूच, ते आम्ही तुम्हाला दाखवू. आणि त्याचबरोबर जरी इथे तुम्हाला फटाफट दिसत असलं तरी फेटे बांधायला बराच वेळ लागतो आणि भरपूर वेळ लागलेला होता. सो अशा प्रकारे सर्वांची तयारी वगैरे होत आहे. आणि सर्वांची तयारी झालेली आहे, मस्त फेटे वगैरे झाले आहेत आणि आता आपण जाऊ गिरगावच्या शोभायात्रेत. आता वेळ आली आहे मुंबईच्या सर्वात भव्य परंपरेची, गिरगावच्या शोभायात्रेची. गिरगावचा गुढीपाडवा. गिरगावच्या रस्त्यावर हजारो लोक एकत्र येतात. पारंपरिक पोशाखात, नऊवारी साडी, फेटे, ढोलताशा, संपूर्ण वातावरण एकदम इलेक्ट्रिफाईंग होतं. ढोलताशांचा गजर, लेझिमाची ताल आणि जय जय महाराष्ट्राचा नारा. इथे फक्त मिरवणूक नाही तर महाराष्ट्राची संस्कृती जिवंत होते. महिलांचा मोठा सहभाग, बाईक रॅली, पारंपरिक नृत्य आणि विविध झाकी. प्रत्येक झाकी एक कथा सांगते, इतिहासाची, संस्कृतीची आणि अभिमानाची. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण या उत्सवात भाग बनतो. कुणी फोटो काढतंय, कुणी ढोल वाजवतंय, कुणी नाचतंय, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट आहे, आनंद. हा सण लोकांना एकत्र आणतो, भेदभाव विसरायला लावतो आणि एकत्र साजरा करायला शिकवतो. गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, ती आहे एक भावना. नवीन सुरुवात करण्याची, स्वप्न पुन्हा उभारण्याची आणि आयुष्य साजरं करण्याची. आणि जेव्हा हा सण गिरगावच्या रस्त्यावर साजरा होतो तेव्हा तो बनतो एक अविस्मरणीय अनुभव. तुम्ही जर अजून हा अनुभव घेतला नसेल तर एकदा नक्की या, कारण इथे तुम्हाला फक्त सण नाही तर महाराष्ट्राचा आत्मा दिसेल. आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे गिरगाववरून विक्रोळीला. हे सर्व आपण बघतोय, ही सर्व दृश्य आहे विक्रोळीच्या शोभायात्रेची. आणि पूर्ण आपण विक्रोळीची शोभायात्रा कशी आहे, काय आहे, हे सर्व आपण बघणार आहोत. तुर्तास आपण चाललेलो आहोत घरी. ती म्हणजे आपल्या घरची जी गुढी आहे ही
गुढी उतरवायची आहे, कारण तिन्ही सांज झालेली आहे. तिन्ही सांजच्या गुढी उतरायची असते आणि त्यासाठी आपण घरी जाणार आहोत. घरी जाऊन आपली जी गुढी आहे ही आपण आता उतरवत आहोत आणि ही गुढी आपण उतरवलेली आहे आणि ही उतरवून झाली की नंतर थोड्याच वेळात आपण जाणार आहोत ते म्हणजे विक्रोळची शोभायात्रा बघायला. ही विक्रोळची शोभायात्रा संध्याकाळी 5 वाजता निघालेली आहे गणेश मंदिराच्या इथून आणि पूर्ण विक्रोळीवर फिरणार आहे. सो आपण ती बघायला जाणार आहोत. तर चला फटाफट आपण आपल्या घरची गुढी जी आहे ही उतरवलेली आहे आणि आता ती सर्व सोडून घेऊया आणि नंतर आपण जो प्रसाद आहे हा बत्ताशाचा प्रसाद आपण वाटणार आहोत आणि मग आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे विक्रोळीच्या शोभायात्रा बघायला. सो अशा शोभायात्रा बऱ्याच निघतात आणि आपली विक्रोळीची पण निघणार आहे. सो ती बघायला आपण चाललेलो आहोत. तर ही विक्रोळीची शोभायात्रा पुढे सर्व ढोलताशा पथक वगैरे आहे आणि पालखी देखील आहे. त्याचबरोबर बाईक रॅली आहे आणि काही चित्ररथ देखील आहेत आणि हे सर्व आपल्या विक्रोळीच्या शोभायात्रेची दृश्य आपण बघत आहोत आता. सो ढोलताशाचा एकच ढोलताशा पथक आहे. आपण हेच जर गिरगावला बघितलं तर गिरगावला असे किती ढोलताशा पथक येतात, मोजताना येणारे हे ढोल पथक असतात. सो असं आपला विक्रोळीचा बघत आहोत सध्या तरी आणि नंतर आपण पुढे जाणार आहोत आणि जी विक्रोळीची पालखी जी आहे ही कशी आहे ती बघणार आहोत. आणि हे जे सर्व विक्रोळीची शोभायात्रा असते ही RSSच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मठ मंदिर संवर्धन संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत ही सर्व रॅली निघते पूर्ण. आणि हे काही जे चित्ररथ आहेत हे चित्ररथ आता चाललेले आहेत आणि नंतर आपण पुढे जाऊन आपली जी पालखी आहे ही पालखी बघायला जाणार आहोत. सो ह्या वर्षीची जी थीम आहे ही टोटली RSS बेस असणार आहे, कारण RSSला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे RSS बेस आहे सगळी. आणि आता आपण बघतो आहे की हे सेल्फ डिफेन्ससाठी जे लाठीचं शिक्षण आहे हे कसं दिलं जातं, काय दिलं जातं त्याबद्दल. आणि आपली ही पालखी ही पुढे आलेली आपण आत्ता त्याची दृश्य घेत आहोत आणि याचबरोबर पालखीबरोबर हे दिवे वगैरे फिरवलेले आहेत मस्त असं. आणि या आपल्या विक्रोळीच्या शोभायात्रेत पण पब्लिक भरपूर आहे आणि भरपूर जणांनी हजेरी लावलेली आहे, त्याचबरोबर आपणही लावलेली आहे. सो असं ही विक्रोळीची शोभायात्रा आणि अशी आपली आजचा गुढीपाडव्याचा सण आणि हा गुढीपाडव्याचा सण आपण साजरा केलेला आहे तो आपण बघत आहोत कसा झालेला आहे. आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपण आता तुमची रजा घेत आहोत आणि आता आपण बघणार आहोत ते म्हणजे फ्लॅशबॅक थोडासा घेणार आहोत. आणि हा सर्व फ्लॅशबॅक घेताना तुम्हाला एकच विनंती आहे की आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.